आवाज सत्याचा। आज आपल्या देशात तरुणांची मोठी शक्ती आहे। ही शक्ती देशाच्या सत्कारणी लागली तर देशाची प्रगती होईल, वेळ लागणार नाही। परंतु आजचा आपला तरुण व्यसनाच्या आहारी गुरफटला गेलाय, त्यामुळे मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागणार आहे। टीव्ही आणि मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे देश प्रगतीच्या दिशेने जाण्याच्या ऐवजी अधोगतीच्या दिशेला चाललेला आहे, असं प्रतिपादन समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी व्यक्त केलंय। पारनेर तालुक्यातील ढवळपुरी इथं सुरू असलेल्या श्री दुर्गादेवी व फकीरबाबा यात्रा उत्सवाच्या निमित्तानं यात्रेच्या दुसऱ्या दिवशी हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचं हरिकीर्तन आयोजित करण्यात आले होते। या प्रसंगी ते बोलत होते। या प्रसंगी पुढे बोलताना इंदोरीकर महाराज म्हणाले की दुसऱ्यांना लुटून अन्यायानं आणि वाम मार्गाने मिळवलेली संपत्ती कधीही आपल्याला सुख देऊ शकत नाही। कष्टानं आणि चांगल्या मार्गाने मिळवलेली संपत्ती आपल्या जीवनात शाश्वत सुख देऊ शकते। त्यामुळे कोणत्या मार्गाने संपत्ती मिळवायची हे ठरवण्याची वेळ आली आहे। परमार्थ हा आपल्या आयुष्यातील चांगल्या वाटेवर घेऊन जाणारा मार्ग आहे, परंतु या मार्गावरून चालणं जीवनात अत्यंत खडतर असतं। सध्याच्या परमार्थाच्या संगतीत आयुष्यात आपण श्रीमंत होऊ शकलो नाही, परंतु आयुष्यात बर्बाद होणार नाही याची आम्ही हमी देतो, असं इंदोरीकर महाराज यांनी म्हटलंय। श्री दुर्गादेवी व फकीरबाबा यात्रा उत्सवाच्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचं हरिकीर्तन आयोजित करण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी ढवळपुरी परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आलेल्या भाविकांसाठी पोखरणा ज्वेलर्सचे सर्वेसर्वा अनिल शेठ पोखरणा यांच्यातर्फे महाप्रसादाचं वाटप करण्यात आले। आज यात्रेचा दुसरा दिवस असून हजारो भाविकांनी श्री दुर्गादेवीचे व फकीर बाबा यांचे मनोभावे दर्शन घेतले। यात्रा कमिटीच्या वतीने सर्व सुखसुविधा भाविकांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। यात्रा उत्सव निमित्तानं विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमांचा ढवळपुरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असं आवाहन श्री दुर्गादेवी व फकीरबाबा यात्रा कमिटी, नियोजन समिती, कावड मित्रमंडळ व ग्रामस्थांनी केले आहे। हिंदू आणि मुस्लिम समाजाचं भाईचारा असलेलं या ढवळपुरी गावचं दैवत दुर्गा माता आणि फकीर बाबा या दोघांची आज ही यात्रा 5 दिवसाची इथे ढवळपुरीमध्ये आहे। त्यानिमित्ताने आज इथे अन्नदानचा लाभ दरवर्षीप्रमाणे आम्हाला मिळत आहे, तो आज मिळालेला आहे। खरोखर आनंदाचे क्षण हे आहेत आमच्याकरता की आम्ही गेल्या 10-20 वर्षापासून आणि पुढे बी 10-20 वर्ष 25 वर्ष हे काम करत राहू। हा लाभ आम्हाला ढवळपुरीकरांनी दिला, म्हणून मी इथले सरपंच, उपसरपंच, ग्रामसभेचे सर्व सदस्य सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो। त्यात हे जेवण करण्याकरता किंवा ह्या दुर्गा मातेचा पाणी आणण्यापासून जी दुर्गा माता कमिटी आहे त्या कमिटीचे मी मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो।